नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 10 एप्रिल 2026 ते 10 मे 2026 दुपारी साईट बंद होईतोपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, स्टुडंट रजिस्ट्रेशन, विद्यार्थी नोंदणी आणि अर्ज भाग 1 भरलेला आहे, परंतु तो अपूर्ण आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी पहिल्यांदा आपण चर्चा करूया. म्हणजे वेबसाईट सुरू झालेली आहे, म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन सुरू झाले आजपासून. आता आपण काय करायचं आहे, तर लॉग इनमध्ये जायचं आहे. लॉग इनमधून गेल्यानंतर तुम्ही ज्यावेळी लॉग इनला क्लिक कराल त्यावेळी जे पेज ओपन होईल की वेलकम टू 11th स्टँडर्ड सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस 2026-27 आणि त्याच्या खाली तुम्हाला माहिती असेल किंवा माहिती दिसेल अशी की डॅशबोर्ड ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1. आता त्यामध्ये ज्या काही नोंदी असणाऱ्या आहेत त्याचा अर्थ नीट समजून घ्या. ॲप्लिकेशन फॉर्मच्या खाली इनकम्प्लीट असा शेरा असणार आहे. त्यानंतर ॲडमिशन स्टेटस जे असणार आहे ते नॉट ॲडमिटेड, म्हणजे तुमचा प्रवेश झालेला नाही. त्याच्या खाली पुन्हा डॅशबोर्ड ऑप्शन्स ऑब्लिक चॉईस फॉर्म असणारा आहे. तर त्यामध्ये कॅप ऑप्शन फॉर्म फिलिंग नॉट स्टार्टेड, लक्षात घ्या, याचा अर्थ समजून घ्या. कॅप ऑप्शन फॉर्म फिलिंग नॉट स्टार्टेड. इन हाऊस चॉईस फॉर्म जो असणार आहे, मायनॉरिटी चॉईस फॉर्म आणि मॅनेजमेंट चॉईस फॉर्म हे पुढचे आहेत. म्हणजे हे स्टेटस साधारणतः दिसेल, ते वाचल्यावर तुमच्या लक्षामध्ये येईल की एक तर आपला प्रवेश आता निश्चित झालेला नाही आहे, कारण प्रोसेस पूर्ण व्हायची आहे, आणि कॅप थ्रू ॲडमिशन तुम्ही घेणार असाल तर फिलिंग नॉट स्टार्टेड आहे. आता ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट कशामुळे असणार आहे, तर मिसिंग सेक्शन त्यांनी सांगितलं होतं की क्वालिफिकेशन डिटेल. मग आता तुम्ही त्याच पेजच्या डाव्या बाजूला बघत गेला, ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 दिसेल, त्यानंतर तुम्हाला ऑप्शन्स पार्ट 2 दिसेल, त्यानंतर चॉईसेस असणारे आहेत, कोटा चॉईसेस पार्ट 2 असणार आहे. मग ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1ला क्लिक केलं तर एक यादी त्याच्या खाली पुन्हा दिसेल. साधारणपणे लॉक ॲप्लिकेशन फॉर्मपर्यंत 8 मुद्दे येतात. त्यातला 5वा मुद्दा आहे तो क्वालिफिकेशन डिटेल, हा आज टॅब ओपन झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी शैक्षणिक पात्रता असणारी आहे, म्हणजे क्वालिफिकेशन डिटेल्स, हे तुम्हाला भरायचे आहेत. कारण इनकम्प्लीट दाखवत होतं, ते याच कारणामुळं तो टॅब आज खुला केलेला आहे. तिथं क्वालिफिकेशन डिटेल्स पूर्ण भरा आणि बाकीची माहिती तर तुम्ही भरलेली असणार आहे, किंवा काही डॉक्युमेंट्स तुम्हाला आता अपलोड करायचे असतील तरी तुम्ही अपलोड करू शकता, किंवा हमीपत्र जे असणारे आहे ते हमीपत्र तुम्ही अपलोड करू शकता. आणि शेवटी फी भरलेली असणारी आहेच ऑलरेडी, त्यामुळे लॉक ॲप्लिकेशन फॉर्म जे असणार आहे त्याला तुम्ही आता क्लिक करा आणि तुमचा फॉर्म लॉक झालेला असेल. म्हणजे ती प्रक्रिया जी असणारी आहे ती तुमची पूर्ण आज होणार, यामध्ये कोणतीही शंका असणार नाही. बरोबर आहे. हे 10 एप्रिल ते 10 मे 2026 यामध्ये ज्या विद्यार्थी नोंदणी केलेली आणि अर्जाचा एक भाग भरलेले यांच्यासाठी असणार आहे. बरोबर आहे. आता यामध्ये आणखीन एक त्यांनी म्हटलं की कॅप ऑप्शन फॉर्म फिलिंग नॉट स्टार्टेड, अजिबात ते सुरुवात झालेली नाही. आता का झालेली नाही, तर शून्य फेरीबाबत आपण बोलूया. आता ही शून्य फेरी जी असणार आहे ती कोटा अंतर्गत राखीव जागा, म्हणजे इन हाऊस कोटा असेल, मायनॉरिटी असेल, मॅनेजमेंट कोटा असेल, यासाठी असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे जे कॅप थ्रू जाणार आहेत यांच्यासाठी ती जे चॉईसेस असणार आहेत तिथं काही तुमचं नॉट इलिजिबल असंच रिमार्क तिथं तुम्हाला दाखवला जाईल. तर 11 ते 13 या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची आहे आणि शैक्षणिक पात्रता त्याची जी राहिलेली आहे ती पूर्ण भरायची आहे. डॉक्युमेंट्स काय राहिले असतील तर ती अपलोड करायची आहेत. पैसे भरलेले असणारे आहेत, नसतील तर ते भरायचे आहेत आणि लॉक ॲप्लिकेशन फॉर्मला क्लिक करायचं आहे, ते विसरायचं नाही. लॉक केल्यानंतर तुमचं प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल, म्हणजे अर्ज भाग 1 पूर्ण भरलेला असणारा आहे. आता साठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, डाव्या बाजूला कोटा चॉईसेस पार्ट 2 म्हणून असणार आहे. त्याला जर क्लिक केलं तर त्याच्यामध्ये 3 भाग तुम्हाला दिसतील. एक अप्लाय फॉर इन हाऊस कोटा
मायनॉरिटी कोटा आणि मॅनेजमेंट कोटा, इथं ती सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे. म्हणजे ज्यावेळी कोटा चॉईसेस तुम्ही भराल त्यावेळी मॅनेजमेंट, त्यावेळी तुम्हाला अर्ज भाग 2 ऑप्शन फॉर्म भरावा लागणारा आहे. म्हणजे उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंती क्रम हा तुम्हाला तिथं आज नोंदवायचा आहे. म्हणजे कमीत कमी किमान एक उच्च माध्यमिक विद्यालय आणि जास्तीत जास्त 10 उच्च माध्यमिक विद्यालयाची पसंतीक्रम यादी तुम्हाला तिथं सबमिट करावी लागणारी आहे. आता ज्यावेळी ऑप्शन कोटा ऑप्शन फॉर्म पार्ट 2 ज्यावेळी तुम्ही भरायला लागाल त्यावेळी तुम्हाला 2 गोष्टी महत्त्वाच्या असणार आहेत. एक, तुम्ही स्ट्रीम कोणती निवडता आणि त्यामध्ये मीडियम कोणता असणार आहे, हे म्हणजे शाखा कोणती आहे आणि त्यासाठी मीडियम कोणतं घेणार आहात. आणि मग सर्च कॉलेजेसमधून एक कॉलेज निवडत जा आणि जिथं तुम्हाला खात्री आहे प्रवेश तुमच्या इथं मार्क्सचा विचार करायचा, पर्सेंटेजचा विचार करायचा नाही. 500 पैकी किती गुण आहेत बेस्ट ऑफ 5 तेच तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. पर्सेंटेजचा उल्लेख अजिबात कुठेही तुम्हाला या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये दिसणार नाही आणि तोही लॉक फॉर्म करायला विसरू नका. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला 11, 12, 13 या 3 दिवसामध्ये करायच्या आहेत. त्यानंतर 14, 15 या दिवसामध्ये प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट डिक्लेअर केली जाणारी आहे. म्हणजे तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी. त्यानंतर ती यादी पूर्ण तपासून पहा, तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठल्या फॅकल्टीला प्रवेश घेणार आहात. त्यानंतर पुढच्या 16 तारखेला त्यावर काही हरकती किंवा आक्षेप नोंदवायचा आहे. आक्षेप किंवा हरकती या आहेत की तुम्ही ज्यावेळी ती गुणवत्ता यादी पाहाल त्यावेळी जर तुमच्या नावामध्ये काय चूक असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा फॅकल्टी बदलली असेल किंवा मार्क्समध्ये कुठं काही झालं असेल, कास्टमध्ये काही कुठं बदल झालेला असणार आहे किंवा ज्या कॅटेगरीचा उल्लेख तुम्ही करणार आहात त्यामध्ये काही बदल असेल तर ते शंका असेल तर मग काय करायचं आहे, तर तिथं डाव्या बाजूला मिसलेनियस म्हणून एक टॅब आहे, त्याला क्लिक करा. त्याच्याखाली ग्रीव्हन्स म्हणून आहे, म्हणजे आक्षेप तुम्हाला नोंदवायचा आहे, त्याला क्लिक करा आणि तिथं तुमची काय नेमकी दुरुस्ती करायची आहे ती तुम्ही सुचवायची आहे आणि तिथं ते टाईप करून तुम्हाला ते फॉरवर्ड करायचं आहे. ते त्या विभागाचे जे काही शिक्षण उपसंचालक असतील त्यांच्याकडं ते जाईल, ते त्याचा अभ्यास करतील, बघतील आणि त्यानुसार तो बदल केला जाईल. हे अधिकार तिथं शिक्षण उपसंचालकाच्या माध्यमातूनच ते आक्षेप दुरुस्त केले जाऊ शकतात. आणि त्यानंतर मग अंतिम यादी जी असणारी 18-19 मेला जाहीर केली जाणार आहे आणि त्याचवेळी जागा वाटप होणार आहे. ती लॉग इनमधून गेला तर त्याला कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालं हे दिसणार नाही. तुम्ही पसंतीक्रम 1, 2, 3 कुठला दिलेला आहे त्या कॉलेजेसशी तुम्हाला थेट संपर्क करावा लागेल. किंबहुना ही यादी मेरिटनुसार ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे त्या कोटांतर्गत राखीव जागातून तर 0 फेरीतून, तर ते कॉलेज त्या विद्यार्थ्यांना काय करेल, संपर्क करू शकतो. यासाठी मोबाईल नंबर तुमचा परमनंट आणि जो वापरामध्ये आहे तो द्या, म्हणजे कुठेही अडचण येणार नाही. म्हणजे महाविद्यालय तुम्हाला कळेल, पण त्याची वाट न पाहता तुम्ही समक्ष जाऊन बघू शकता की यादी लागलेली आहे, नोटीस बोर्डवरती पाहायला मिळेल. 19 तारखेला म्हणजे त्याच तारखेला तुम्हाला उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊन तुमचा प्रवेश घ्यायचा आहे. असं साधारणतः या 0 फेरीचं जे वेळापत्रक दिलेलं आहे त्यावरून आहे. 0 फेरी कोटांतर्गत राखीव जागावर तून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी. आता ज्यावेळी यामध्ये तुम्हाला प्रवेश मिळाला नाही तर मग मात्र तुम्ही फेरी 1मध्ये भाग घेऊ शकता आणि तिथं देखील पुन्हा कॅप थ्रू पण तुम्ही अर्ज करू शकता आणि कोटा अंतर्गत राखीव जागावर सुद्धा अर्ज करू शकता. एकाच वेळी एक विद्यार्थी दोन्हीकडून तो अर्ज करू शकतो. हे आजची लेटेस्ट घडामोड आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही एक्झिक्युशन त्याचं करावं यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे. हा इतरांच्यापर्यंत पोहोचवा आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये देखील तुम्ही कमेंट करून सांगा. आपण इथं थांबूया. धन्यवाद.